महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप भारतात निश्चितच येणार आहे, पण महाराष्ट्राचं आणि नागपूरकरांचं खास करून लक्ष लागलंय ते दिव्या देशमुख या मराठमोळ्या बुद्धिबळपटूकडे। कोनेरू हम्पी विरुद्ध तिची अंतिम लढत होत आहे आणि या सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वप्नील धापाडे ग्रँडमास्टर्स आहेत। स्वप्नीलजी, सर्वप्रथम बुद्धिबळपटू म्हणून तुमचं अभिनंदन। दिव्याच्या कामगिरीकडे खास करून आज आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार। कोनेरू हम्पी सोबत पण तुम्ही खेळ पाहिलेला आहे किंवा दिव्यासोबत तुम्ही खेळले पण आहेत, त्याचं कोचिंग पण केलंय। कशी ही लढत पाहता तुम्ही आणि कशी होणार ती? थँक्यू। लढत खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। एक आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे की भारतातच वर्ल्ड कप येणार आहे, तर दॅट इज व्हेरी व्हेरी गुड। पण नागपूरकर म्हणून आपण आशा लावून बसलोय की दिव्या जिंकली तर अजून चांगलं होईल नागपूर चेससाठी आणि महाराष्ट्र चेससाठी पण ओव्हरऑल। आणि लढत खूपच इंटरेस्टिंग आहे कारण की एका साईडला तुमच्याकडे हम्पीचा एक्सपिरियन्स आहे आणि हम्पीचा स्टाईल पण खूप वेगळा आहे दिव्याच्या कम्पॅरिझनमध्ये। आणि दिव्याकडे युथ आहे, एनर्जी आहे, ऑप्टिमिझम आहे आणि तिचं स्टाईल पण खूप वेगळं आहे कम्पेअर टू हम्पी। दिव्याचं स्टाईल आहे खूप थोडं अटॅकिंग आहे, अग्रेसिव्ह आहे आणि हम्पी पोझिशनल सॉलिड एंड गेमवर जास्त फोकस करते। तर इट इज अ बॅटल ऑफ डिफरंट स्टाईल्स ॲज वेल एज डिफरंट एक्सपिरियन्सेस। एक्सपिरियन्स पण दोघांकडे खूप वेगळा आहे। हम्पी ऑफकोर्स एक्सपिरियन्स्ड आहे कारण की तिने खूप सारे मॅचेस ऑलरेडी खेळलेले आहेत। दिव्या जस्ट सध्या असे क्रुशियल मॅचेस वर्ल्ड लेवलवर ती आता स्टार्ट करते खेळायला। ऑफकोर्स तिच्याकडे पण क्रिटिकल राऊंडचा एक्सपिरियन्स खूप आहे, तर मला वाटतं खूप इंटरेस्टिंग मॅच होणार आहे। पण मला वाटतं की दिव्याचे चान्सेस जास्त प्रिफरेबल आहे आणि आपण तेच होप करतोय की दिव्या जिंकेल। म्हणजे बुद्धिबळपटू डोक्याने करतो तर मनाने थोडंसा हे झाल्यासारखं वाटतंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू दिव्यासोबत बालपणापासून खेळतोय, कधीपासून तिचा खेळ बघतो आहे, शिवाय त्याला कोच म्हणून पण तू 1-2 स्पर्धेला गेलेला होता। काय तिची स्ट्रेंथ आहे, बळकटी काय? मला वाटतं सगळ्यात मी लहानपणापासून तिची जर्नी बघतोच आहे आणि चेन्नईला जेव्हा चेस ऑलिम्पियाड झाली होती तेव्हा ती माझ्या टीममध्येच होती आणि तिला गोल्ड मेडल पण मिळालं होतं तिच्या परफॉर्मन्सवर त्या टुर्नामेंटमध्ये। तर सगळ्यात मोठं स्ट्रेंथ मला वाटतं तिचा कॉन्फिडन्स खूप आहे, खूपच कॉन्फिडंट आहे ती लहानपणापासूनच आणि नॅशनल चॅम्पियनशिप्स वगैरे लहानपणापासूनच जिंकत आहे ती। तर टॅलेंट आहे, कॉन्फिडन्स आहे आणि ऑफकोर्स डिसिप्लिन आणि हार्डवर्क पण तिचं खूप आहे। आणि मेन म्हणजे तिचं स्टाईल खूप अग्रेसिव्ह आहे, म्हणजे ती नॉर्मल पोझिशन जरी असली तरी ती हेच विचार करते की ऑपोनंटच्या किंगला मी कसं चेकमेट करू, कसं ऑपोनंटच्या किंगवर अटॅक करू। तर तिची ती अटॅकिंग स्टाईल असल्यामुळे तिला ते सक्सेस मिळत आहे। आणि जसं मी म्हटलं फास्ट पण खूप खेळते ती कम्पॅरेटिव्हली कम्पेअर्ड टू अदर प्लेयर्स, तर ते कॉन्फिडन्स पण तिच्यात आहे। तर हे दोन स्ट्रेंथ्स तिची अटॅकिंग स्टाईल, कॉन्फिडन्स आणि फास्ट खेळण्याची क्षमता ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे ती सक्सेस तिला मिळत आहे काफी। कोनेरू हम्पी बघायला गेलं तिचं बहारदार कामगिरी आहे गेल्या काही वर्षांमधली। दिव्याला नक्कीच कठीण येणार। कोनेरू हम्पीची बळकट बाजू कोणती आणि कोणत्या गोष्टींपासून दिव्याला खास करून तिच्या विरुद्ध सावध राहावं लागेल? कोनेरू हम्पीचा मेन स्ट्रेंथ आहे तिचा सॉलिड पोझिशनल स्टाईल। त्यामुळे काय होतं की ती खूप कमी चान्सेस खूप कमी असं होतं की ती काही खूप मोठी मिस्टेक करेल। तिचा गेम नेहमी सॉलिड राहतं आणि विकनेसेस खूप कमी क्रिएट करते ती स्वतःच्या पोझिशनमध्ये। एंड गेम तिचं स्ट्रॉंग आहे। तर दिव्याला मला वाटते थोडं असे काही पोझिशन्स क्रिएट करता आले की ज्यात ते कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करू शकेल किंवा स्वतःसाठी अटॅकिंग चान्सेस क्रिएट करू शकेल, तर त्याच्यामुळे तिला खूप फायदा होईल। तर ते थोडंसं तिला एंड गेम पासून मला वाटतं एंड गेम मध्ये जायच्या ऐवजी जर ती कॉम्प्लिकेटेड बॅटलवर फोकस करेल तर तिचे चान्सेस खूप चांगले आहे। कॉम्प्लिकेटेड बॅटल पण दिव्याची कुठेतरी मनोधैर्य उंचावलेलं राहील कारण की गेल्या वेळच्या चॅम्पियनला चीनच्या पराभूत करून ती आता फायनलमध्ये धडक मारली आणि ती पुढे जाणार म्हणजे एक एक सर करत चालली आहे गड ती, तर त्या दृष्टीने तिचा आलेख पण चढता दिसतोय सगळं। करेक्ट कारण की 19 वर्षात एवढं मोठं अचिव्हमेंट करणं हे ऑलरेडी खूप कमेंडेबल आहे, खूप चांगलं आहे, सगळ्यांसाठी इन्स्पायरिंग पण आहे, यंग जनरेशनसाठी एस्पेशली। तर मला वाटतं इकडून तिचं करिअर ग्रोथ अजून खूप पुढे ती जाऊ शकते, वर्ल्ड चॅम्पियन पण बनू शकते। आतापर्यंत वुमन्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन आपला गर्ल्समध्ये नाही झालेला आहे अजून। तर मला वाटते दिव्या ती पहिली महिला असू शकते जी वुमन्समध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आपल्याला मिळेल। तर खरं तर वुमन्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन्स अजूनपर्यंत भारताचं झालं नाही, भारताचाच यावेळेला होणार असल्याचं हे निश्चित झालेलं आहे। पण तेही नागपूरच्या आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मुलीला हे वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकावी अशी इच्छा सगळे नागपूरकर आणि महाराष्ट्रातले बुद्धिबळपटू व्यक्त करताय। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।